अखेर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला अभिवादन करून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन, शेतमजूर, मच्छीमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचे आंदोलन. सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे, सरकारने अधिक वेळ न लावता तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेकडो प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी देखील अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. आता आम्ही सुरुवात केलेली आहे. उपोषण म्हणजे अर्धमरणच असतं तसं पाहिलं तर, आणि या सगळ्या याच्यामध्ये सरकारनं दखल घेतली पाहिजे. आमच्या मागण्या काही नियमाच्या बाहेरही नाही आणि फार पैसा लागतो असं पण नाही. या सगळ्या याच्यावर मला अपेक्षा आहे की सरकार सकारात्मक समोर येईल. नाही आलं तर मरेपर्यंत हे उपोषण आम्ही करू. आता इंचभर पण जागा आम्ही इथून होणार नाही जेथपर्यंत मागण्या पूर्ण. पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, कानाकोपऱ्यातला शेतकरी जुळल्या जाईल. मला अपेक्षा आहे शेतकरी, मजूर बांधवाकडून, दिव्यांगाकडून प्रत्येक कानाकोपऱ्यात या आंदोलनाची आम्ही पाहतोय. हे पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय अशा प्रकारचा आत्मविश्वास आहे. अशा प्रकारचा आशीर्वाद सुद्धा मी शेतकरी शेतमजुराकडून मागतो. स्वातंत्र्य लढ्यात महाराज योगदान मोठं होतं. त्यांनी तुकडोजी महाराजाला अभिवादन करून सुरुवात केली. तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं का कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होतीस दुप्पटी द्यावे. ही जी मन आहे, ही जी अभंग आहे, त्यांचे जे विचार आहे ते त्यांच्या तसेच आहे. आणि मग पत्थर बनेंगे बॉम्ब, त्याच तुकडोजी महाराजच्या भूमीतून निश्चितच माझा शेतकरी या सगळ्या आंदोलनातून सरकारला एक मोठ्या प्रकारचा इशारा दिला अपेक्षा.